नमस्कार मित्रांनो, आय होप तुमचा इंग्रजीचा पेपर खूप चांगला गेला असेल. तर आपण हिंदीच्या पेपरचा थोडा अभ्यास करूया. तर यामध्ये आपण 2025ची जी प्रश्नपत्रिका आहे, तर ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघा काय असतं, पॅसेज किती येतात, उतारे किती येतात, त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीचे येतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. तर आपण सेक्शन वाईज किंवा त्यांच्या विभागानुसार जाऊया. तर पहिला विभाग आहे तुमचा गद्य विभाग. त्याच्यात 20 मार्काला तुम्हाला गद्य विभाग विचारलं जातं. त्यात पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हा पॅसेज तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. बघा मी स्क्रोल करत जातो, तुम्ही पॅसेज काय करा, रीड करा. त्याच्या खालचे आपल्याला प्रश्न सोडवायची आहेत. बघा आता पॅसेज सोडवत असताना या पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, उत्तर लिखिए. आता उत्तर लिखिए याच्यामध्ये गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग, शरीराचे कोणते कोणते अंग आहेत त्या अंगाची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला आहे पैर आणि दुसरा आहे शरीराचा अंग कोणता, टांग. हे दोन शब्द शरीराच्या रिलेटेड आहेत, शरीराच्या संबंधित आहेत. सार्वजनिक अस्पताल में भरती होना इसके मिलन जैसा है. रायटरला काय वाटतं, म्हणजे पॅसेजमध्ये कशाच्या रिलेटेड आहे ते, तर आत्मा आणि परमात्मा परमात्मा मिलने जैसा है. पुढचा प्रश्न, उत्तर लिखिए. दुर्घटना के बाद लेखक की टांगों की अवस्था कशी होती, त्यांच्या पायाची अवस्था, तर एक फ्रॅक्चर झालता किंवा सही सलामत रेतकी, काय म्हणतो इथं आपण, सही सलामत होता. आणि दुसरा काय होता, रेत की थैली के सहारे लटक रहा था. कशा दुसरा काय होता, रेत की थैली के सहारे लटक रहा था. म्हणजे दोन व्यवस्थित तुम्हाला लिहायचे या ठिकाणी, असाच डायग्राम काढायचा आहे. पुढचा आहे, गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द लिखिए. म्हणजे या पॅसेजमध्ये जे आहे उतारा जो आहे, त्या उतार्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न आलेले आहेत इंग्रजी, तर ते लिहायचे आहेत. पहिला आहे प्रायव्हेट शब्द आहे, प्रायव्हेट, आणि सेकंड आहे अस्पताल म्हणतो आपण त्याला, किंवा फ्रॅक्चर हा शब्द आहे. सॉरी, अस्पताल नाही, फ्रॅक्चर हा शब्द आहे की जो तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथं उल्लेख केलेला आहे म्हणून लिहायचा आहे. निम्नलिखित गद्यों के लिए गद्यांश में उल्लेखित समानार्थी शब्द. तर समानार्थी शब्द लिहायचे तुम्हाला. रुग्णालयाला काय शब्द आहे पॅसेजमध्ये समानार्थी, आणि शक्लला समानार्थी शब्द जो आहे रुग्णालयासाठी, तर तो अस्पताल आहे, अस्पताल. आणि शक्लसाठी चेहरा किंवा चेहरे, अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर इथं लिहिता येतं. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 4. त्याच्यामध्ये अ मध्ये चौथा आहे, सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति के बारे में 25 से 30 शब्दों के अपने विचार लिखिए. म्हणजे सार्वजनिक हॉस्पिटल जे आहेत किंवा आपण त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणतो, पब्लिक हॉस्पिटल्स जे आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला, त्यांच्या अवस्थेबद्दल 25 ते 30 शब्दामध्ये विचार मांडायचे आहेत तुम्हाला. म्हणजे हे काय, तर स्वमत आहे. तुम्हाला स्वमत या ठिकाणी लिहायचं आहे 25 ते 30 शब्दामध्ये. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो, सोपा आहे. तुम्हाला तुमचे विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हा परत एकदा सेकंड पॅसेज आहे हा तुमच्या प्रश्नपत्रिकेमधला, तो वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे बघा, पॅसेज वाचा तुम्ही, त्यानंतर खाली आपण प्रश्न सॉल्व्ह करूया त्याच्यावरचे. तर हा असा पॅसेज होता, त्यावरचा पहिला प्रश्न आहे, कृति पूर्ण कीजिए मध्ये लेखक ने चाबी मांग कर ड्रायव्हर से कहा. काय म्हटले लेखकांनी ड्रायव्हरला, तर तुम बैठो आराम करो. काय म्हटले पहिलं, तुम बैठो किंवा आराम करो. अजून एक आहे त्याच्यात, हम वापस आते हैं. 3 वाक्य आहे तिथं, तुम बैठो, त्याच्यानंतर आराम करो, 2 लिहायच्या पैकी. आणि तिसरा आहे हम वापस आते हैं. अशा पद्धतीनं ह्याचं 2 उत्तर तुम्हाला या ठिकाणी असाच बॉक्स काढायचा आहे परीक्षेमध्ये. त्याच्यामध्येच तुम्हाला त्या बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. डायग्राम तुमचं पेपर प्रेझेंटेशन खूप चांगलं पाहिजे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, लेखक के जीवन पर हुआ परिणाम. लेखकांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला, तर कशामुळं, बाबूजी के रहते बाबूजी के न रहते. म्हणजे फादरच्या असण्यानं आणि फादरच्या नसण्यानं काय परिणाम झाला, तर बाबूजी के रहते जो आहे त्याचं उत्तर आहे अभाव नाही था. बाबूजी के रहते किसी चीज का अभाव नहीं देखा. ठीक आहे. आणि बाबूजी के न रहते काय, तर बाबूजी के न रहते, तर जे काही गोष्टी होत्या ते बहुत सारी चीजों का अभाव था. बहुत सारी चीजों का अभाव था. म्हणजे इकडं अभाव नाही था और इकडं अभाव था, अशा पद्धतीनं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, उत्तर लिखिए. लेखक यह कहना
कल्पना किया करते थे. लेखक पहिले याचं काय, लेखक यह कल्पना किया करते थे. त्याच्यानंतर लेखक के जन्म के समय बाबूजी उत्तर प्रदेश में डॅश डॅश थे. तर लेखक काय कल्पना करायचे, तर छोटी नाही एक बडी गाडी, म्हणजे त्यांच्याकडे काय एक बडी म्हणजे मोठी गाडी असायला पाहिजे अशी त्यांनी कल्पना करायची. लेखक के जन्म के समय बाबूजी उत्तर प्रदेश में क्या थे, पोलीस मंत्री. पोलीस मंत्री म्हणजेच गृहमंत्री थे, गृहमंत्री थे. ठीक आहे, पॅसेजमध्ये आहे ते उत्तर सगळे. गद्याश में उल्लेखित विलोम शब्द. आता हे विलोम शब्द म्हणजे काय, तर विलोम शब्दाचा अर्थ असा होतो विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी म्हणू शकतो विलोम शब्दाला. तर इथं एकच जोडी लिहायची तुम्हाला, छोटी और बडी, अशा पद्धतीनं तुम्हाला विलोम शब्द लिहिता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, गद्यांश में उल्लेखित शब्दयुग्म लिहायचं. शब्दयुग्म म्हणजे तुम्हाला असं यमक जुळणारे शब्दांचं, धीरे धीरे म्हणजे आपण वाचताना कसं वाटतं, थोडं फॅन्सी वाटतं त्या टाईपमध्ये. धीरे धीरे, त्याच्यानंतर देख देख, सोचते विचारते, त्याच्यानंतर हां दोनच लिहायचे, सोचते सोचते, विचारते विचारते. अशा पद्धतीनं तुम्हाला दोन शब्दयुग्मक लिहायचे आहेत पॅसेजमध्ये शोधून. त्यानंतर परत येतो तुम्हाला प्रश्न, तो म्हणजे स्वमत आहे. मग हे स्वमत कशावरचे आधारित आहे, साधा जीवन उच्च विचार, इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. काय साधा जीवन उच्च विचार म्हणजे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये तुमचे विचार व्यक्त करायचे आहेत. किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये परत एकदा पॅसेज आहे, कोणता, निम्नलिखित अपठित गद्य आहे. तो पठित होता, हा अपठित गद्यांश पर पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. आता हा अपठित गद्य तुम्हाला वाचायचं व्यवस्थित, बघा वाचून घ्या, हळूहळू स्क्रोल करतो मी, त्यानंतर आपण त्याच्या खालचे प्रश्न बघूयात. ठीक आहे, पुढे येतो तुमचा पहिला प्रश्न आहे की तो म्हणजे कोष्टक में दिए गए शब्दों के से उचित शब्द चुनकर तालिका पूर्ण कीजिए. आता हे जे दिलेले शब्द आहेत तुम्हाला, हे शब्द आपल्याला अप्रोप्रिएट इथं या रिकाम्या जागामध्ये टाकायचे आहेत. परोपकारचं काय येतं, परोपकार ही मानवता आहे, मानवता आहे. त्याच्यानंतर केवळ आपले सुख दुःख की चिंता ना करके काय करायचं आपल्याला, पशुता होती करना, म्हणजेच काय पशुता, पशुता. केवळ अपने सुख दुःख की चिंता करना पशुता है. पागल अथवा रोगी की सेवा शुश्रूषा, इथं काय येणार, सेवा सुश्रुता, सुश्रुता किंवा शुश्रूषा. दुखी निराश को क्या करना, सामर्थ्य देना, सामर्थ्य सॉरी सांत्वन देना, सांत्वन. दुखी निराश को क्या करना, सांत्वन देना, सांत्वन देना. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न काय आहे, तर मानवता ही सच्चा धर्म है, इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. हा सुद्धा स्वमत आहे, म्हणजे तुम्हाला एकूण 3 स्वमत येतात, प्रत्येकी 2 मार्कासाठी. 6 मार्काचं तुम्हाला तुमच्या मनानं प्रश्नाला अनुसरून उत्तर लिहायचं आहे. पहिला आहे, तिसरा काय, मानवता ही सच्चा धर्म है, मानवता हाच खरा धर्म आहे. याच्यावरती तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए, म्हणजे तुम्हाला 2 मार्कासाठी असे सोपे सोपे प्रश्न आहेत, स्वमत आहे, तुम्ही आरामात ते लिहू शकता. विभाग दुसरा जो आहे तर तो पद्य विभाग आहे, त्याला 12 मार्क आहेत. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला, विभाग 2 पद्य आहे 12 मार्कासाठी. तर त्याच्यात प्रश्न क्रमांक 2 अ जो आहे, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. आता या ठिकाणी तुम्हाला विभाग 2 दिसत असेल, पद्य विभाग, त्याला 12 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 2 जो आहे अ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. आता हा तुम्हाला पद्य आहे, कविता ही तुम्हाला वाचायची आहे, काळजीपूर्वक वाचून घ्या. आपण पुढचे प्रश्न बघूया त्याच्यावरचे. तर ह्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न कसे असतात ते बघा. पहिला प्रश्न आहे त्यात, कृती पूर्ण कीजिए. ह्याच्यात चरित थे, भुजा में, नम्रता रही, हृदय के गौरव में, असे प्रश्न आहेत की त्यांना त्यांची पुढच्या जागा तुम्हाला काय करायच्या आहेत, भरायच्या आहे. चरित थे पूत, बघा इथंच आहे, वरच दिसते का तुम्हाला इथं, आता इथं चान्स आहे म्हणून दाखवतो बघा. चरित थे पूत, भुजा में शक्ती, नम्रता ही सदा संपन्न, हृदय के गौरव में गर्व, म्हणजे हृदय के गौरव में गर्व लिहा, नम्रता ही सदा संपन्न लिहा, त्याच्यानंतर भुजा में शक्ती लिहा, आणि चरित थे काय आहे, चरित थे पूत. अशा पद्धतीने या ठिकाणी 2 मार्काचा हा प्रश्न कव्हर होतो. ठीक आहे, पुढचा आहे उत्तर लिखिए. पद्यांश से लय ताल युक्त शब्द ढूंढकर लिखिए. आता लय ताल शब्द आपल्याला लिहिता येतं कसे, संपन्न पहिला लिहा, संपन्न आणि विपन्न. त्यानंतर दुसरा आहे सृष्टी और दृष्टी, दृष्टी और सृष्टी. त्याच्यानंतर अजून एखादी सांगायचं झालं तर तुम्हाला सांगता येतं की ती म्हणजे दया और सृष्टी, घूम घूम, धूम और घूम. ह्या पद्धतीने तुम्हाला 2 सांगितले, तिथं आपण 3 सांगितले. निम्नलिखित प्रयुक्त शब्दों के मूल पद्यांश
ढूंढकर लिखिए। काय, निम्नलिखित प्रत्यययुक्त शब्दों के मूल शब्द पद्यांश से ढूंढकर लिखिए। आता हे मूळ शब्द लिहायचे। दयालूला मूळ शब्द काय, दया, आणि प्राकृतिकला मूळ शब्द काय, तर प्रकृती असा शब्द आहे। मूळ शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे, तो त्या पद्यामध्ये शोधून। पुढचा प्रश्न येतो, उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों के सरल अर्थ 25 से 30 शब्दों में। इथं सुद्धा तुम्हाला स्वमत आहे। तुम्हाला काय वाटतं, पहिल्या 4 लाईन कोणत्या कोणत्या आहेत बघा, पहिल्या 4 लाईन। तर या पहिल्या 4 लाईनवरती तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या मनावरनं तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत। काय, विजय केवल लोहे के नहीं, धर्म की रही धरा पर घूम भिक्षु होकर रहते सम्राट, दया दिखलाते घर घर घूम, यवन को दिया दया का दान, चीन को मिली धर्म की दृष्टी, मिला था सुवर्ण भूमि को रत्न, शील की सिंहल को भी सृष्टी। अशा पद्धतीच्या 4 लाईन आहेत। या 4 लाईनवरती तुम्हाला 2 मार्काचे तुमचे 20 ते 25 किंवा 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला विचार मांडायचे आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आ, तर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए। आता हा प्रश्न सुद्धा सेम आहे मागच्या प्रश्नासारखा। ही कविता वाचायची आहे तुम्हाला पद्य, आणि बघा ह्याच्यावरती आपण प्रश्न पुढे सॉल्व्ह करूयात। उत्तर लिखिए। गरजने वाले काय असतात, तर नभ असतात। तर मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नभ म्हणजेच आकाश, मेघ म्हणतो आपण त्याला। चमकने वाली दामिनी म्हणजेच बिजली असते, दामिनी। त्याच्यानंतर बूंद के आघात सहने वाला, काय याचं उत्तर, गिरी, पर्वत, बूंद के आघात सहने वाला। ठीक आहे, दुष्ट के वचन सहने वाला कोण असतो, दुष्टांचं वचन सहन करणारा संत असतो, संत। या ठिकाणी असं उत्तर लिहिता येतं। पुढचा प्रश्न हा 2 मार्काला होता। दुसरा प्रश्न किती मार्काला आहे, तर 1 मार्काला आहे। काय दिले त्यांनी, पद्यांश में ढूंढकर लिखिए। काय लिहायचं आपला, निम्न अर्थ के शब्द झुकना और मटमैला। आता हे अर्थ आपल्याला त्या पद्यामधून शोधायचं आहे। झुकनाचं काय, निरसाय, निरसाय अशा पद्धतीनं लिहायचं, आणि मटमैला म्हणजे मलिन, मलिन। ठीक आहे, पुढं उपसर्गयुक्त शब्द लिहायचे आहेत। हेच शब्द इथं लिहू शकतो आपण, कोणते, तर आता जे बघितले तेच शब्द। कोणता पहिला आहे, निरसाए आणि मलिन, हे 2 शब्द आपण या ठिकाणी लिहू शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ। वर पहिल्या पंक्तीमध्ये किंवा पहिल्या पद्यामध्ये पहिल्या 4 लाईन लिहायच्या होत्या, तर या पंक्तीमध्ये काय म्हणता येते, प्रश्न सोमतच आहे। तर ह्या जे लाईन्स आहेत शेवटच्या 4 कोणत्या, मी वाचून दाखवतो, लक्ष द्या। तर क्षुद्र नदी भरी चली तोराई, जस थैर हूँ धन खल इतराई, भूमि परत था ढाबर पानी, जणू जीव ही माया लपटानी, समिटी समिटी जल भरी बरही जलावा तलावा, जिमी सद्गुण सज्जन पही आवा, सरिता जल जल निधी मुहू जाई, होई अचल जिमी जीव हरी पाई। या 4 लाईनीचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे, जो की सोमत असतो, आणि हे 2 मार्कासाठी असतं। विभाग 3 जो आहे, तर तो आहे पूरक पठन विभाग। त्याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्क विचारले जातात। प्रश्न क्रमांक 3 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए। हा आपल्याला पॅसेज वाचायचा आहे, उतारा। हा उतारा वाचल्यानंतर बघा, एकदा बघून घ्या हा उतारा, आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करूयात। पहिला प्रश्न काय आहे, कृती पूर्ण कीजिए। कृती पूर्ण कीजिए मध्ये अशा प्रकारची कृती आहे, काय, युवक के तर्कपूर्ण विचारों के विषय कोणते कोणते आहेत, तर या पॅसेजच्या आधारावर सांगता येतं। देशप्रेम आहे, त्याच्यानंतर शिष्टाचार, शिष्टाचार आहे, उसके बाद आएगा नैतिकता, नैतिकता, आणि शेवटचा आहे ईमानदारी, ईमानदारी। ये 4 जो है तर्कपूर्ण विचारों के विषय है, वो जो युवक के थे। ठीक आहे, मग पुढचा प्रश्न आहे, परत एकदा स्वमत आहे, काय, तर भ्रष्टाचार एक कलंक विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। भ्रष्टाचार हा एक कलंक आहे, या विषयावर तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत। अशा पद्धतीने होता हा कुठला तुमचा प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिले, तर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए। तर याच्यामध्ये हे पंक्ती तुम्हाला वाचायच्या आहेत। पंक्ती काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्यावरची प्रश्न सोडवता येतात। पहिला आहे आकृति पूर्ण कीजिए। आकृति पूर्ण कीजिए मध्ये हाइकू के उल्लेखित महीना और उत्सव आने वाला त्योहार, महीना कोणता आहे इथं, तर फाल्गुन महिना आहे, फाल्गुन या पोएमध्ये दिलेला आहे फाल्गुन। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला त्योहार सांगायचं झालं तर फाल्गुन महिन्यामध्ये कोणता त्योहार असतो, फाल्गुनमध्ये असतो तुमची होळी असते। रंगाचा खेळ जो असतो त्याला होळी म्हणतो आपण, होळी। ठीक आहे, मग पुढं फूल की विशेषता आहे, ह्या पद्याच्या आधारावरती लिहायचं। फूल की विशेषता आहे, काय फुलांची विशेषता, तर प्रेरणा देता फूल क्या होता है, प्रेरणा देता है।
कांटों के बीच प्रेरणा देता है और खिलखिलाता है, खिलखिलाता है. ठीक आहे, हे दोन तुम्हाला इथं लिहिता येतात. ठीक आहे, पुढे जाऊ. विभाग चौथा जो आहे खूप महत्त्वाचा विभाग आहे. 14 मार्कासाठी येतो तो. भाषा अध्ययन, यालाच आपण व्याकरण विभाग म्हणतो. किती मार्कासाठी? 14 मार्कासाठी. ठीक आहे. सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. मग आता काय म्हटले, पहिली सूचना आहे की अधोरेखित शब्द का भेद पहचान कर लिखिए. आता हे ताजी जो शब्द आहे त्या ताजी शब्दाचा भेद तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. शब्दभेद लिहायचा, म्हणजे शब्दभेद म्हणजे काय, नाम, सर्वनाम, विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल, हे सगळे ह्याला आपण शब्दभेद म्हणत असतो. पार्ट्स ऑफ स्पीच जे इंग्लिशमध्ये आहे ते. त्यात दुसरा आहे निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. आता हे खालचा जो वाक्य आहे तर तुम्हाला वाक्याचा उपयोग करायचा कुठलंही एक, तर त्याच्यात कसं सांगणार, हे और आणि के पास दोन्हीपैकी एक लिहा. तर एक लिहिणार, एक ट्रक और कार में जोरदार टक्कर हो गई. और आलं तुमच्या वाक्यामध्ये, त्याला अंडरलाईन करायचं उत्तराला. ठीक आहे. पुढचा हे नाही आलं तर तुम्ही हे लिहू शकता. काय लिहू शकता ह्याचं दुसरं वाक्य, तर मैं उस गाडी के पास खडा था. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. कृती पूर्ण कीजिए. आता इथं दिग्गज बघा, ह्या दोन्हीपैकी एक कृती तुम्हाला पूर्ण करायची. अथवा दिले, इथं शब्द दिला, इथं शब्द लिहायचा आहे सदा प्लस एव. इथं येतं तुमचा सदैव, आणि इथं संधिभेद कोणता आहे याचा, स्वर संधी आहे. स्वर संधी या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तुम्ही ही एक तर हे लिहा, नसेल तर हे लिहा, कोणतंही एक लिहा. तुम्हाला 1 मार्कासाठी हा प्रश्न असतो. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहाय्य क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिहा. सहायकारी क्रियापद तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आहे. वे पुस्तक पकडे न रख सके. आता याचं तुम्हाला सहायकारी क्रियापद शोधायचं आहे. सके हा काय सहायकारी क्रियापद आहे आणि त्याचं मूळ रूप काय येतं, सकना. ठीक आहे. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. तर बघा, इथं सके आहे आणि इथं गए, तर गयेचं काय होणार, मूळ रूप जाना. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. निम्नलिखित से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. देखनाचं काय, दिखाना. ठीक आहे, दिखाना. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे आणि द्वितीय काय आहे, दिखवाना. दिखाचं दिखाना आणि दिखवाना. तुम्हाला पुढचं लिहायचं असेल तर तेही बघा. तोडण्याचं तोडवाना आणि दुसरं आहे तुडवाना द्वितीय रूप. ठीक आहे. मग पुढे बघू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, तर तो निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. मुहावरा लिहायचे तुम्हाला. मुहावरा दिले 2, त्याच्यातला एक लिहा. मुह लाल होना, ह्याचा अर्थ आहे अत्यंत क्रोधित होना. आणि वाक्यामध्ये उपयोग कसं करणार, बच्चे क्लास में मस्ती कर रहे थे, ये देखकर सर का मुंह लाल हो गया. अशा पद्धतीने लिहितात तुम्ही. त्याच्यानंतर दुसरा आहे टांग अडाना. बाधा डालना, याचा अर्थ होतो बाधा डालना. टांग अडाना मतलब बाधा डालना. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय येतो, मेरे दोस्त मेरे काम में हमेशा टांग अडाते थे किंवा अडाते हे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढचा आहे अधोरेखित वाक्यांश के अनुसार कोष्टक में दिए गए मुहावरों का उचित, ह्याला और आहे. हे जर लिहायचं असेल तर याचं काय होतं, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गया. याचं काय उचित मुहावरा लिहायचं तुम्हाला. याच्यात का पुढणार नाही तर तिलमिला जाना हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा 7वा. निम्नलिखित वाक्यों में से प्रयुक्त कारकों के से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. कारक ओळखायचं आणि त्याचं नाव लिहायचं. याच्यात 2 शब्द आहेत. काय कारक आहे, पहिल्यामध्ये से आहे आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, के लिए. हे 2 कारक आहेत. कोणते कोणते, से आणि के लिए. मग इथं लिहा से, एकच लिहायचं तुम्हाला. आणि ते कोणतं कारक आहे तर अपादन कारक आहे. अपादन कारक म्हणतो आपण त्याला, अपादन कारक. आणि दुसरं जर सांगायचं के लिए जर सांगायचं झालं तर ते कोणतं कारक आहे तर ते संप्रदान कारक आपण या ठिकाणी सांगू शकतो. संप्रदान कारक. ठीक आहे. पुढं निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्हों का उपयोग कीजिए. सिर्फ जल्दी जल्दी मध्ये डॅश द्या, इथं जल्दी जल्दी पैर बढा. ठीक आहे. इथं हे आपलं काय म्हणतो त्याला पूर्णविराम, हिंदीमध्ये पूर्णविराम असं असतं. ठीक आहे. निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों का सूचना के अनुसार का काल परिवर्तन कीजिए. आता तुम्हाला काळामध्ये बदल करायचा, ह्याच्यामध्ये दोन करायचे. पहिलं आराम हराम हुआ है. अपूर्ण वर्तमान म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला हे चेंजेस करायचे. चालू वर्तमान कसं करणार तुम्ही, तर आराम हराम करते हे, आराम हराम करते हे असं होतं. ठीक आहे. कर रहे हे असं म्हणा तुम्ही, आराम हराम कर रहे हे. ठीक आहे. कारण अपूर्ण वर्तमान काळ आहे. वे बाजार से नई पुस्तक खरीदते हे. पूर्ण भूतकाळ करायचे, कंप्लीट आहे पास्टमध्ये ॲक्शन. वे बाजार से नई पुस्तक खरीद लिए थे. ठीक आहे. पुढं मैंने खिड़की से गर्दन निकाल कर झिड़की के स्वर में कहा.
बघा ह्याचं काय होतं, तर सामान्य भविष्यकाळ करायचं ह्याचं. मैंने खिडकी से गर्दन निकाल कर खिडकी के स्वर में झाकूंगा, किंवा मैं खिडकी में गर्दन निकाल कर खिडकी से झाकूंगा, सामान्य भविष्यकाळ आहे. ठीक आहे. ह्याच्यात 10वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. आता भेद पहचान कर लिहायचं तेव्हा, वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्हें हाथों से झटक कर बोली. शब्द के भेद लिहायचे तुम्हाला. और आहे इथं अव्यय येतं, इथं अव्यय म्हणतो आपण त्याला, अव्यय भेद आहे तो अव्यय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं में परिवर्तन कीजिए. आता हे विधानार्थी वाक्य आहे तुम्हाला, तर त्याला हे दिलेलं वाक्य विधानार्थी करायचं आहे. कसं होणार, मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा, तर याचं मैं आज रात का खाना खाऊंगा, किंवा मैं आज रात भूखे पेट नहीं सोऊंगा, म्हणजेच खाना खाऊंगा. पुढं आहे, मानो इतना ही बोल सकी, प्रश्नार्थक वाक्य, क्वेश्चन. मानो कितना बोल सकी हे प्रश्नार्थक वाक्य होतं, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो या ठिकाणी. ठीक आहे. मग पुढचा आहे तुमचा, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य में फिर से लिखिए. आता हे वाक्य शुद्ध करायचे तुम्हाला. तर इथं लक्ष्मी का एक जुब्बेदार पूंछ था, त्याच्यानंतर घर में तख्ते के रखे जाने का आवाज आता है, सामने शेर देकर यात्री का प्राण मानो मुरझा गया. हे तिन्ही वाक्याला शुद्ध करून लिहायचं, शुद्ध करके लिखिए. याच्यानंतरचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त मार्क असलेला विभाग म्हणजे विभाग 5वा, तो रचना विभाग आहे. त्यालाच आपण उपयोजित विभाग म्हणतो, आणि त्याला एकूण 26 अंक म्हणजे टोटल 26 मार्क्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला. ठीक आहे. त्याच्यात प्रश्न कोणते विचारले जातात, प्रश्न आहेत तुम्हाला, तर ते म्हणजे पत्रलेखन आहे. पत्रलेखनमध्ये बघा, आवश्यकतानुसार परिच्छेद के लेखन अपेक्षित है. अ मध्ये पत्रलेखन आहे, आणि पत्रलेखनला 2 पत्र आहेत एकमेकांना, तर कोणते, तर पहिलं आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र. तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही एक लिहा, त्याला 5 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अ झालं. त्यानंतर आ जो आहे, तर तो आ मध्ये आपण सांगू शकतो, किंवा दुसरा प्रश्न, हा जो प्रश्न आहे तर तो अशा पद्धतीचा आहे, निम्नलिखित गद्यांश पढ़कर जैसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. असे प्रश्न तयार करायचे आहेत आपल्याला, की ह्या पॅसेजमध्ये त्याची उत्तरं असली पाहिजे. किती प्रश्न तयार करणार, 4 प्रश्न तयार करायचे आहेत. हा प्रश्न 4 मार्काला परीक्षेला येतो. ठीक आहे. पुढचा आहे अ झालं. त्यात आ मध्ये पहिला वृत्तांत लेखन आहे. वृत्तांत लेखन तुम्हाला लिहायचे, सरस्वती विद्यालय कोल्हापूर. वृत्तांतला और तुम्हाला विचारलं जातं, तर कहाणी लेखन. वृत्तांतला और काय, कहाणी लेखन. पहिले पत्रलेखन होतं, औपचारिक अनौपचारिक, त्याच्यानंतर एक पॅसेज असतो, त्याच्यावरती 4 प्रश्न तयार करायचे असतात. वृत्तांत लेखन आहे, आणि त्याला और आहे कहाणी लेखन. पुढं आहे विज्ञापन लेखन, जाहिरात लेखन जे म्हणतो मराठीतलं. 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला विज्ञापन लेखन लिहायचे. काय आहे, चित्रकला शिबिर, आणि ह्याला मार्क किती आहेत विज्ञापन लेखनला, तर 5 मार्कासाठी विज्ञापन लेखन येतं. आणि सगळ्यात शेवटी 7 मार्काचा जो प्रश्न आहे, तर तो म्हणजे निबंध लेखन. आता निबंध लेखनमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक दिला जातो, आणि त्या टॉपिकच्या आधारावरती 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो, आणि त्याला 7 मार्क असतात. पहिला निबंध आहे किसान की आत्मकथा, दुसरा भारत का चंद्रयान मिशन 3, आणि चांदनी रात की सर. या तिन्हीपैकी एक लिहायचं आहे. मार्क किती आहेत, 7 मार्क आहेत. त्यामुळं चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. असा होता हिंदीचा हा पेपर. तुम्हाला याचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये. 4 मार्चला होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघितलात, मित्रांना शेअर करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा एका अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.